सुद्धा अजून बदल केले जातील आणि मोठी स्पर्धा आयोजित केली जाईल. पहिला बॉल रिलीज झाला, पहिला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला, येतोय 4 धावांसाठी चौका. कृपया विनंती आहे, दोन्ही संघांनी राखीव खेळाडू पाठवायचे आहेत. कृपया विनंती असेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच, पहिला चेंडू आणि या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडलेत. ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच एक उत्तुंग अशा पद्धतीचा फटका, क्लासिकल फटका. तांबे सर, कसं आहे की एका बाजूला सतीश आणि एका बाजूला तुषार, परंतु सध्या मी असं म्हणेन की सांघिक खेळ आहे. 11 जणांचा हा खेळ, मैदानामध्ये 11 खेळाडू असत, कुठे एका खेळाडूवर मात्र अवलंबून राहू नका. निश्चितच म्हणावं लागेल, कारण सर क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये नावाला नाही तर तुमचं जे काम आहे या कामाला खूप महत्त्व असतं. मात्र आत्तापर्यंत जशा पद्धतीची गोलंदाजी झाली आहे, बांधून ठेवावं लागेल. अचूक टप्पा, अचूक गतीवरचं नियंत्रण या ठिकाणी ठेवावं लागेल, कारण समोरच्या संघामध्ये देखील मातब्बर फलंदाजांचा भरणा असलेला आपल्याला बघायला मिळतो. कारण मागच्या पर्वामध्ये देखील, या वयात देखील मागच्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीराचा किताब मात्र सतीश सकपाळ यांच्या नावावरती नोंदवण्यात आला होता. आणि तीच कामगिरी यावेळेस चेंडूला पाठवलंय सीमा पार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग चौकार. जर आपण पाहिलं ना तर इन्फ्लिट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने, आणि हे तंत्र चांगलं अवलंबलंय. आणि बघा काय नजाकत भरा फटका. ओहो, स्टँडर्ड डिलेवर. फक्त बघा, नजाकत म्हणजे कलेचा वापर केला, युक्तीचा वापर केला. शक्ती इथे लावली नाही, फक्त युक्ती लावली. कारण इनफिल्ड आत आहे, सगळे प्लेयर जे आहेत ते सर्कलच्या आतमध्ये, आणि त्याचा बरोबर फायदा उठवला गेला. सर, अप्रतिम अशा पद्धतीचा फटका म्हणावा लागेल, कारण ताकदीपेक्षा तुम्हाला युक्ती फार महत्त्वाची असते. क्रिकेटमध्ये ताकदपेक्षा नजाकत वापरलं गरजेचं असतं, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे सर्कलमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांना बीट करणं तितकंसं सोपं असतं. मात्र गोलंदाजाला पुनरागमन करावं लागेल, कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं, जो संघ पॉवर प्ले जिंकतो तोच मॅच जिंकतो. हे या स्पर्धेचं सत्र राहिलं आहे. नक्की सर, कारण पॉवर प्लेचं एक मी म्हणेन ॲडव्हान्स असतो, तो म्हणजेच फलंदाजाला त्याचा तुम्हाला जर फायदा उठवता आला नाही ना, तर पुढचे जे 3 षटकं असतात ते बाउंड्री लाईनला ताबा घेतलेला असतात सगळे प्लेअरने, आणि त्यावेळेला तुम्ही जर मोठे फटके मारला तर तुम्हाला धोका संभवतो. आणि इथे काय केलं बघा तुषारने, की सर्कलचा त्यांनी बरोबर वापर केला. म्हणजे सर्कलमध्ये जे फिल्डर आहेत त्याच्याबरोबर वरून किंवा त्याच्यामधून मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. निश्चितच तुषारसारखा आक्रमक फलंदाज मात्र मैदानात दाखल होणं, आणि तुषारनं या तिन्ही फटक्यांमध्ये आपली एक छाप, आपली एक कला जी आहे, आपल्या नावाचं हस्ताक्षर मात्र या तिन्ही फटक्यांमध्ये तुषारनं गोलंदाजावरती उमटवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं आहे. बघा, प्रत्येक खेळाडूंचा संघातला एक्स्ट्रा खेळाडू हा बॉल पडायच्या अगोदर इथे हवा आहे. खास करून संघ मालकांना आणि त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे. आता बघा, आम्हाला गोलंदाज समजत नाही, आम्हाला या फिल्डरला विचारावं लागतंय. प्लीज याची काळजी घ्या, कारण आपण यूट्यूब लाईव्ह आहोत. बघा, एखादा एक्स्ट्रा प्लेअर जर पाठवला नाही ना तांबे सर, तर माझ्याकडे ना झांबिया, केनिया या देशातली नावं भरपूर आहेत, आणि ते मी घेऊ येऊ शकतो. निश्चितच आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. दुसरं षटक आहे, महत्त्वाचं षटक असणार आहे, कारण पॉवर प्ले नंतर धावांचा ओघ थांबवण्याचं काम करावं लागणार आहे गोलंदाजाला.
अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची एक धाव. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोचले ती बिनबाद 17. तांबे सर, इथे काय करावं लागेल की ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येत आहेत, तंत्र खरं म्हणजे सांगायला नको, कारण यावेळेला आपण न्यूट्रल असतो, परंतु इथे मात्र नक्कीच आपण थोडासा उल्लेख करूया, कारण ज्या पद्धतीने बॅक टू बॉलर फटका इथे चान्स आला होता, धावबाद होण्याचा चान्स मी म्हणेन गेलाय तो, म्हणजेच गोलंदाज प्रतीक याच्या हातून, आणि इथे बाल बचावला असं मी म्हणेन तो म्हणजे तुषार. निश्चितच एक मोठं विकेट घेण्याची संधी आली होती. मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं गेलेली संधी आणि गेलेली वेळ मात्र कधी परत येत नसते, कारण तुम्ही ज्या फलंदाजाला जीवदान दिलं आहे, अक्षरशः मागच्या सत्रामध्ये अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्या आहेत आणि निश्चितच एक हाती सामनाला कलाटणी देण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. मागच्या सत्रात देखील यानं या आपल्या खेळाचं प्रदर्शन आणि खेळाचं कौशल्य मात्र या ठिकाणी दाखवलं होतं. यावेळेस फटका सजवला आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका होता, मात्र फटका फसला. पुन्हा एकदा जीवदान तुषारला. आता मात्र साबूत आहे, कारण असं म्हणतात ना की नशीब बलवत्तर असेल तर तुम्ही साबूत राहू शकता, आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण तुषारच्या रूपाने आपल्याला बघायला मिळालं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण हा फलंदाज आक्रमकतेसाठी ओळखला जातो, मात्र थोडंसं सेन्सिबल बॅटिंग देखील तुषारला करावी लागेल, कारण हा एक खेळाडू आहे ज्याच्यावरती संघाच्या धावसंख्येची मदार आहे. गमरे सर, खरं म्हणजे ज्या फिल्डरने झेल सोडला त्या फिल्डरने मी म्हणेन आज त्याला झोप येणार नाही, कारण जर तुषारने इथं आतंक माजवला ना पुढच्या या चेंडूंवर किंवा पुढच्या षटकांमध्ये, परंतु इथे दरम्यान एक धाव मिळते. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लेफ्ट हँड बॅट्समन आहे सध्या, त्याचं तंत्र आपण पाहतोय की एक धाव काढून तुषारला घेतोय, परंतु तुषारला कुठेतरी पेशन्स राखावं लागतील, कुठेतरी संयमाने खेळ खेळावा लागेल, कारण जबाबदारी त्याच्यावर खूप मोठी आहे. कारण त्याच्या अपोजिट खेळणारा एक स्टार खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेत सध्या आपण पाहतोय सतीशला, त्यामुळं त्याला रोखणं गरजेचं आहे. मी म्हणेन गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, फिल्डरांना सपोर्ट द्यावा लागेल. निश्चितच यावेळेस मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला पाठवलं, पॉईंटच्या दिशेनं चेंडूला पाठवलं. एक धाव पूर्ण झाली आहे. अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी, कारण आधीच्या जेव्हा पॉवर प्लेचं षटक होतं त्यावेळेस तुषारनं मात्र आक्रमकता दाखवली, मात्र आता पॉकेट्स ज्याला आपण गॅप म्हणतो ते गॅप शोधून तंत्रशुद्ध फलंदाजी देखील दाखवली जाते. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये असं म्हणतात ना की षटकारांचा जो शतकांचा सम्राट विराट कोहलीची जी तशा पद्धतीची बॅटिंगची शैली आहे, पॉवर प्लेमध्ये आक्रमकता दाखवावी आणि तशा पद्धतीनं फील्ड सर्क्युलेट केली जाते, तदनंतर एकेरी धावेला दुहेरी धावेत परिवर्तित करून धावसंख्येचा फलक मात्र हालतं ठेवण्याचं काम जशा पद्धतीनं केलं तर तसंच काहीचं तुषारकडून होतं आहे. कारण हा खेळाडू मोठा आहे, याच्याकडे पाठीमागं अनुभव आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या बिनबाद 21. बरं, काय हवेवर स्वार चेंडू जातोय सीमा पार, येतोय ब्रँडेड खणखणी दुत्तुंगा असा तुषार गमरे षटकार. अगदी कॉपी बुक स्टाईल हा फटका, नटराज स्ट्रोक मी म्हणेन याला, रिस्क ऑफ द फ्लिक. हा फटका म्हणजे कठीण आहे, जर पॅडवर आदळला तर LBW होऊ शकतो, परंतु इथे हेलिकॉप्टर उडवलाय. सलामी देईल का आमच्या समालोचन कक्षाला? होय दिले. येते साधाबींसाठी षटकार.
निश्चितच तुषारच्या फळीतून जो तोफ गोळा दाखला जातोय, या दोन उत्तुंग षटकारानंतर धावसंख्या तेढ जाऊन पोहोचले ती 33 बिनबाद 33. निश्चितच म्हणावं लागेल आपली आक्रमकता का आपल्याला इतकं मोठं नाव गाजवलं जातं याची प्रचिती या ठिकाणी दिली जातो. एक्स्ट्रा कव्हरला स्टेट ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच बाद घोषित करतायत. निश्चितच अति घाई असं म्हणतात ना संकटात नाही, तशा पद्धतीनं 2 षटकार आले होते, मात्र या घाईची काही गरज नव्हती. रोहन सर म्हणावं लागेल. रोहन सर खरं म्हणजे सांगायचं जर झालं ना तर नॉन स्ट्राईकचा फिल्डर ह्यांनी रनआउट होऊ नये, कारण त्यांनी पहिल्यांदा सुरुवात करतो होतो. कारण बॉलर जेव्हा रनअप घेतो, स्टार्ट घेतो, तेव्हा त्यांनी मात्र स्टार्ट घ्यायचा असतो धावण्यासाठी, म्हणजे तयार राहायचं असतं. कारण बॅट्समन जो स्ट्राईकला असतो तो इन ॲक्शन असतो. परंतु इथे 2 धावा झाल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि इथे यश त्यांच्या बागे डॉट बॉल येतोय. कोणती धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे 34 आकड्यावर. निश्चितच कारण सतीश जलनकर देखील अनुभव आहे, कारण हा खेळाडू देखील असं म्हणतात ना की धूप में इस खिलाडी ने अपने बाल सफेद नहीं किए. असं म्हणतात ना की अनुभवाची शिदोरी, अनुभवाचं गाठोडं या खेळाडूकडे अनुभव आहे. ओहो, पल्लू शॉट, काय फटका सजवलाय बघा. फक्त गॅप शोधलाय म्हणून बोलतोय ताकदीपेक्षा युक्ती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आणि त्याचसाठी सांगतो पेशन्स असेल तर तुम्हाला हे सगळं साध्य होईल. तुम्ही थोडंसं धीर धरायचा. तुम्ही शांत डोक्याने क्रिकेटमध्ये खेळलात ना, कारण राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण असू दे किंवा सुनील गावस्कर हे नेहमी सातत्याने सांगतात, जेव्हा तुम्ही मैदानामध्ये स्ट्राईकवर असता, क्रिकेट खेळत असता, बॅटिंग करत असता, तेव्हा तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवूनच खेळलं पाहिजे. म्हणजेच काय, सायलन्स, पेशन्स, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्याला म्हणतात ना की शांतीत क्रांती करण्याची कामगिरी या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू जशा पद्धतीने येतो तशा पद्धतीनं त्या चेंडूला मेरिट ऑफ द बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावा झाल्यात त्या 38. एक गड्याच्या मोबदल्यात अंतिम षटक असणार आहे गमरेसर, कारण हाणामारीचं षटक, स्लॉग षटक. त्या षटकामध्ये आपण अनेकदा जसप्रीत बुमराह असेल, आता सध्याचा T20 सुपरस्टार अर्शदीप सिंग असेल, यांसारख्या गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहिलेला आहे. परंतु तुषारसारखा मातब्बर फलंदाज, ज्या फलंदाजाकडे 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याची किमया आहे, तो मात्र स्ट्राईकवरती असणार आहे. नक्कीच सर, जेव्हा तुम्ही शेवटचं ओव्हर टाकता किंवा स्लॉग ओव्हर ज्याला आपण का बोलतो, डेथ ओव्हर त्याला का बोलतो, त्यावेळेला बॅट्समनकडून हल्ले केले जातात बॉलरवर. अशा वेळेला कुठल्या बॉलरला पाचारण केलं तर अर्शदीपचा तुम्ही उल्लेख केला किंवा बुमराचा उल्लेख केला, हे यॉर्कर टाकण्यामध्ये स्पेशलिस्ट आहेत आणि यॉर्कर टाकल्यामुळंच त्यांना ते पाचारण केलं जाते असेल स्लॉग ओव्हरमध्ये. इथे आता हा बॉलर कसा आहे, अक्षय. अक्षय हा बॉल मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांनी वाईटचा इशारा दिला. 1 धाव ॲड होईल, धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 39 आकड्यावर. निश्चितच गमरीसर म्हणावी लागेल, कारण नियंत्रण तुम्हाला गमवावं लागेल. कारण तर तुम्ही जर लाईन क्रॉस केली तर पंच मात्र तुम्हाला या ठिकाणी फाईन करणार आहेत, कारण पंच देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. कुठल्याही पद्धतीची चूक आत्तापर्यंत पंचांकडून झाली नाही आहे, कारण जशा पद्धतीनं अंपायरिंग झालं आहे ना, निश्चितच वाखणण्याजोगं असणार आहे. अंतिम षटक असणार आहे. तुषार गमरेसारखा मातब्बर फलंदाज मैदानात आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी या षटकामध्ये निश्चितच पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजाच्या दृष्टीनं आपण विचार केला तर आत्तापर्यंत गोलंदाजानं धावसंख्या जाऊन पोचले ती 40. पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडूला ढकलले, मनगटी फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. गमरेसर अचूक टप्प्यामध्ये ब्लॉक होल मध्ये चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलाय. सर खरं म्हणजे सांगायचं झालं तर बघा, तुषार फक्त ऑन साईडला आता बॅटिंग करतोय. हा बॉल खरा म्हणजे उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्याला ऑफ साईडला खेळलं पाहिजे. म्हणजेच काय तर तुम्हाला व्ही शेपमध्ये खेळलं पाहिजे क्रिकेट. कारण तुम्हाला जर तुमची तुमची जर एखादी कमजोरी मिळाली एखाद्या बॉलरला तर सातत्याने तशी तो गोलंदाजी करू शकतो. निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय संघाचा स्टार खेळाडू सुरेश रैना बाउन्सरवरती आऊट होत होता लगातार. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं म्हणतात की एखादी गोष्ट वाऱ्यासारखी पसरते, कारण आता व्हिडिओ ॲनालिस्ट असतील किंवा अनेक सारख्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह होते आहे. आपण अंतिम षटकाच्या थराराकडे जातोय. निर्णायक षटक असणार आहे. फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. बाद होतोय सुमेध या ठिकाणी. निश्चितच एक मोठा धक्का म्हणावा लागेल. रितेश
धावसंख्या स्थिरावली आहे ती 42 धावसंख्येवरती. 42 लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे. यानंतर या सामन्यानंतर आपण या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. यावेळेस चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय उत्तुंग ब्रँडेड असा षटकार. सामना सिल्वर स्टार पंचशील आईनी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनजवळ यायचं आहे. सिल्वर स्टार आणि पंचशील आईनी पंचांनी निर्धारित 20 मिनिटामध्ये सामना इनिंग संपवायची. निश्चितच तुषार गमरे ऑन फायर मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. एका फटक्यामध्ये ताकद होती तर दुसऱ्या फटक्यामध्ये लेट कट क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला म्हटलं जातो तो फटका या ठिकाणी सजवला आहे. धावसंख्या जाऊन पोचले ती थेट 56, अब तक 56. निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावच्या त्या रणसंग्रामात आपल्या पूर्वजांनी अक्षरशः पेशवाईच्या एका महारानं पेशवाईचे 56 कापले होते. तीच धावसंख्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. कारण निश्चितच असं म्हटलं जातं ना की आतापर्यंत जी लढत आपल्याला बघायला मिळाली आहे अतुष्टा आणि फलंदाजाच्या कौशल्याने भरलेला फलंदाज तुषार गमरे यांना आपल्या मात्र पहिल्या सामन्यावरती आपले इरादे या ठिकाणी जाहीर केलेत. पुढच्या मॅचसाठी मी आमंत्रित करतोय टॉस का बॉस या मंचावर सिल्वर स्टार आणि पंचशील आईनी दोन्ही संघनायकांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर या नाणेफेकीचा टॉस करण्यासाठी. या आजच्या पहिल्या दिवसातील पहिला सामना झाला होता सिल्वर स्टार वर्सेस वैशाली क्लासेस. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता दीपेन कांबळे संघ सिल्वर स्टार धामणी याने आपलं हे बक्षीस देण्यासाठी मी आदरणीय राजेशदादा मर्चंडे यांना विनंती करतो की टॉस्की बॉस या ठिकाणी आपण जायचं आहे. टॉस्की बॉस सिल्वर स्टार वैशाली क्लासेस वॉरियर्स या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता दीपेन कांबळे संघ आहे सिल्वर स्टार. मी विनंती करतोय सिल्वर स्टार आणि पंचशील आईनी या दोन संघनायकांना कृपया माझा आवाज ऐकत असेल तर या. कारण सिल्वर स्टार अक्की वॉरियर्स आणि प्रबुद्ध 11 या संघामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता प्रणय पवार प्रबुद्ध 11 शिव. पंचशील आईनी कर्णधार पंचशील आईनीचा कर्णधार. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक मात्र तुषार गमरे यांच्या नावावर जात आहे. तब्बल 51 धावांची वादळी खेळी या मैदानावरती त्यानं साकारली. संघाच्या संघनायकानं जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला सार्थक करताना निश्चित महेश सर पंचशील आईनीचा कर्णधार नाहीये. चल ये लवकर मित्रा ये लवकर. खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण बघा या दुपारच्या सत्रामध्ये आता द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करतोय. पहिल्या फेरीतले सामने झालेले आहेत परंतु दुसऱ्या फेरीमध्ये आपण प्रवेश करतोय. इथे दोन संघनायक आहेत आणि सन्माननीय ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करतोय ते आमचे सन्माननीय राजेजी मर्चंडे
यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय. तर दोन संघ नायक इथे तयार आहेत. सिल्वर स्टार हा संघ एक सामना जिंकलेला आहे, परंतु पंचशील आईनी हा एक सामना हरलेला आहे. चला मी विनंती करतोय सर आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करता. चला मॅच सुरू करा. मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. चला मॅच सुरू करायची आहे. फक्त मी विनंती करतोय ते आमच्या तांबे सरांना, तांबे सर जर 2 मिनिटं तुम्ही थांबा, मी ते नाणेफेकीचा कौल करून घेतोय. तर इथे नाणेफेकीचा कौल हा सिल्वर स्टारच्या बाजूने लागलाय. इथे सौरभ पवार उर्फ बट्टा यांनी इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. खरं म्हणजे सौरव 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना तर जिंकलायस, परंतु या पुढच्या सामन्यामध्ये बघा प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगवेगळी रणनीती असते. तुझी या पुढच्या सामन्यामध्ये पहिलं म्हणजे तू टॉस जिंकल्यानंतर काय स्वीकारशील? मी फलंदाजी स्वीकारणार आहे. आणि फलंदाजी स्वीकारले म्हटलं तर तू किती धावांचं टार्गेट हे समोरचा पंचशील आईनीचा संघ आहे त्यांच्या समोर ठेवशील? जास्तीत जास्त 55-60 धावा बनवावं लागतील, कारण का समोरच्या संघात खूप चांगले खेळाडू खेळणारे आहेत. सनीसारखा एक चांगला खेळाडू आहे, तुषारसारखा एक चांगला खेळाडू आहे. सो त्यांच्यासमोर टार्गेट ठेवावं लागेल. मिनिमम 55 ते 60 धावा ठेवावं लागतील. जर का त्यांना कमीत कमी धावामध्ये मी रोखलं पॉवर प्लेमध्ये तर नक्कीच मी सामना जिंकू शकतो. नक्कीच, परंतु सध्या जो पहिला सामना तुम्ही जिंकला त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यामध्ये काही बदल आहे का? होय, थोडेफार चेंजेस केलेले आहेत, ते तुम्हाला आता चालू सामन्यामध्ये दिसून येतील. आणि सकाळपासून जर आपण पाहिलं आणि ह्या स्पर्धेचा जर विचार केला तर ऑल ओव्हर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर खूप छान इथे सगळं काही आयोजन झालेलं आहे. कमिटीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि इथे हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे सर्व खेळाडूंसाठी. तसेच सर्व खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यासाठी इथे वेळेत उपस्थित राहिले, वेळेत सामने सुरू झाले आणि असंच प्लॅटफॉर्म दरवर्षी त्याने आम्हाला उभारून द्यावं जेणेकरून आम्ही आमचं कौशल्य दाखवू शकतो. व्हेरी गुड. आता आपल्या समाजातली मुलं मात्र बोलायला लागलीत आहे. सर मी खास तुमच्यासाठी सर सांगतोय मर्चंडे सर की मी जिथे जिथे मी कॉमेंट्री करायला जातो अक्षरशः मी म्हणतोय मराठा समाजाचे जास्त मी कॉमेंट्री केलेले आहेत, परंतु ज्या ज्या तालुक्यामध्ये आपला तालुका कव्हर करतो, पाटण तालुका करतो, जावळी तालुका केल्या, कराड तालुका केला, भरपूर मी मॅचेस केल्या, परंतु सर अशी आपली जी मुलं आज बोलतायत ना, म्हणजे जे माईकवर बिंदास बोलतात, नक्कीच धन्यवाद आणि पुढच्या या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा असतील, तुझ्या संघाला तुला सुद्धा थँक्यू सौरभ. तर येऊया आपण आईनीच्या कर्णधाराकडे. बघा नाणेफेकीचा कौल जिंकलाय सौरभ, तुमच्या अपोजिट संघ आहे लढणारा तो, परंतु त्यांनी सांगितलंय आम्ही 4 षटकांमध्ये 55 ते 60 धावा करण्याचा आमचा मनसुबा आहे. आणि हा एक तुमचा संघ तो बोला बलवान आहे, त्याच्या संघात खेळणारे खेळाडू हे बलवान आहेत. तुझं काय म्हणजे तुझी रणनीती काय असेल की 4 षटकांमध्ये त्यांना किती धावांपर्यंत तू रोखू शकशील? नक्कीच आम्ही 50च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि पहिल्याच राऊंडमध्ये आमच्या संघाने 50पर्यंत चेस केलेला आहे, तर आमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढलेला आहे आणि गोलंदाजमध्ये चेंजेस होणार आहेत. नक्कीच थोडंसं मित्र घाबरतोय बोलायला, परंतु बिंदास बोलायचं काय नाही. हा प्लॅटफॉर्म सगळा आपलाच आहे, आपला समाज आहे, आपले समाज बांधव आहेत. परंतु मी काय बोलतोय, ज्या पद्धतीने इथे ही मॅच ऑर्गनाईज केले आणि ज्या पद्धतीनं तुमचा पहिला सामना मात्र तुम्ही हरलात, परंतु बघा ही लीग आहे, लीगला अजून तुम्हाला पुढचे चान्सेस आहेत. हा चान्स तुम्हाला घ्यायचा आहे, कारण सौरभनी सांगितलं हा संघ बलाढ्य आमच्या विरुद्धचा संघ लढतोय तो, म्हणजे आता तुम्हाला कौशल्य दाखवायला लागेल. आणि या पुढच्या या सामन्यासाठी मी तुला आणि तुझ्या संघाला शुभेच्छा देतोय. थँक्यू, धन्यवाद सर. आणि येऊया आपण कॉम्बॉक्सकडे वळूया. त्याच ठिकाणी थांबायचं, आपल्याला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मागील सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता दीपेन कांबळे, संघ आहे सिल्वर स्टार धामणी. आणि बक्षीस देण्यासाठी मी राजेश मर्चंडे यांना विनंती करतो की हे बक्षीस द्यायचं आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये अक्की वॉरियर्स प्रबुद्ध 11, या सामन्यामध्ये प्रणय पवार हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. प्रणय पवार सर पहिला कोण? पहिला दीपेन कांबळे. दीपेन, माझा आवाज ऐकत असेल तर ये आलाय. वेल पेड दीपेन, चांगली बॅटिंग केली, ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतोय हा दीपेन. ह्यांनी सुद्धा प्रभाव टाकला या स्पर्धेवर, कारण त्याची बॅटिंग पाहिली, चांगला खेळला तो. 2 षटकार 1 चौकार त्यांनी त्याच्या खेळीमध्ये सजवला. तर दीपेन अशीच खेळी चांगली कर आणि अशीच मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेत जा. वेल प्लेड. आता आपण मुलाखत घेत नाही कारण सामना चालू आहे. खरं म्हणजे आमचे
दुसरी समालोचक वाट पाहतायत. चला थँक्यू. असंच परफॉर्मन्स दे आणि वेल प्लेड. शुभेच्छा असतील पुढच्या मॅचसाठी. प्रणय पवार. आणि तिसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता अर्थातच ज्याने बुद्धिस्ट प्रीमियर लीगमध्ये पहिला रेकॉर्ड केला तो प्रतीक तांबे. तृतीय सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्रतीक तांबे. चालू सामन्यामध्ये सुद्धा एक रेकॉर्डची बरोबरी झालेली आहे. जो आपल्या स्वतःच्या संघामधून खेळणारा तुषार वेल प्लेड. बलबीम संघाकडून खेळताना, परंतु आज बुद्धिस्ट प्रीमियर लीग या पहिल्या पर्वातील पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये अर्धशतक प्रणय- फळकावर लावले. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तुषारने सुद्धा 51 धावा, नॉट आउट 51 धावा जमवलेल्या आहेत. तर सर प्रणय पवार यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. त्याने म्हणजे त्या मॅचचा हिरो ठरलाय. तर त्याला सुद्धा शुभेच्छा आपण देऊया. परंतु यावेळेला प्रतीक सुद्धा चांगला खेळ दाखवलास. प्रतीक चांगले अगदी पहिली अर्धी सेंचुरी ही प्रतीकने लगावली. याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि त्यामुळेच तो या मॅचचा हिरो ठरला. तर चौथ्या सूचना मॅच. इथं एक आपल्या सर्वांना विनंती आहे, पाणी आपण पिण्यासाठी आणलेल्या कुणीही कृपया हात धुण्यासाठी त्या पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. ऊन वाढत आहे त्याच्यामुळे आपल्या इतर बांधवांना देखील प्याण्यासाठी पाणी उपलब्ध झालं पाहिजे याची आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्येवरती धावा धावून पोचल्यात त्या 15. एक महत्त्वाची लढत आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस अप्रतिम अशा पद्धतीचा गोलंदाजी, अचूकता, भेदकता गोलंदाजाकडून दाखवली जाते. निरुत्तरित केलं जाते फलंदाजाला. निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी झाली आहे. शांतिदूत युवा प्रतिष्ठान आयोजित ही देखणी स्पर्धा, निश्चितच ज्या स्पर्धेचा 158 देशांमध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण यॉर्कर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये तुषार गमरेंची वादळी खेळी, मात्र यानंतर चेंडू होतोय सीमा पार, फरार येतोय ब्रँडेड खणखणीत असा. चोकच्या फळीतून मात्र या ठिकाणी दणदणात वा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर. षटकार षटकारांचा अविस्मरणीय सोहळा. अशोकच्या फळीतून मात्र दागळा जातोय तोफ गोळा. धावसंख्या थेट जाऊन पोचले ती 28च्या घरामध्ये. निश्चितच म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो खिलाडी टीम के लिए मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. आकेश मात्र या ठिकाणी रितेश मात्र या ठिकाणी रितेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. मात्र रितेशवरती अक्षरशः बरसलं जात आहे सागरकडून, अशोककडून. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका. चेंडू जातोय सीमा पार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. शेर माझ्यासाठी आहे कि जय भीम नाम का लफ्ज खास लिखा है. जय भीम नाम का लफ्ज हमने खास लिखा है. नाम हमारा हमने विजय स्तंभ के पास लिखा है. हमारे इतिहास पे संशय पैदा करने वालों, हमने शाही से नहीं खून से अपना इतिहास लिखा है. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. मोठा फलंदाज मात्र तंबूत माघारी परततोय. धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना मात्र या ठिकाणी मेख मारली जाते. गोलंदाजाकडून पुनरागमन होत आहे. कोण गेलं नाव काय मला नाही माहिती. नाव काय याचं आता कोण गेलं नाव काय
नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. निश्चितच धावसंख्येचा पाठलाग जो सुरू आहे, दन दन दन, निश्चितच फटका अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. निश्चितच वाखण्याजोगी फलंदाजी फलंदाजांकडून होते. धावसंख्या जाऊन पोचले ती 12 चेंडू 25 धावांचं समीकरण या ठिकाणी येऊन ठेपलंय. निश्चितच तुषार गंभरे 12 चेंडू 25 धावा हे समीकरण या ठिकाणी येऊन ठेपलंय. रणनीती बनवावी लागेल. टीम मीटिंग या ठिकाणी करायची नाही आहे. पंच सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 20 मिनिटांमध्ये हा सामना संपला गेला पाहिजे याची नोंद आपण घ्यायची आहे. पहिला षटक आणि या षटकाचा खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू हवेवर स्वार होतोय, सीमा पार येतोय, ब्रँडेड खणखणीत असा चौकार. डीजे मध्ये निश्चितच या षटकारानं विजयाच्या आशा मात्र पल्लवित केल्यात. आतापर्यंत सामना थोडासा संतगतीनं सुरू होता, मात्र या षटकारानं धावसंख्येला एक जीवन संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी केलंय. थोडंसं मागं षटक म्हणावं लागेल. यावेळेस मात्र रिस्ट ऑफ द वर्क चेंडूला पाठवलंय. सीमा लगत क्षेत्ररक्षक आपली कामगिरी चोख बजावताना किती आले 2 धावांची कमाई या ठिकाणी प्राप्त होते. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 47.
3 षटकांची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोचले ती 47. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. अंतिम षटक महत्त्वाचं षटक आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे. दोन्ही संघांकडे मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे, परंतु असं म्हणतात ना की जो संघ दबावामध्ये बिखरणार नाही तर निखरेल तोच संघ मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करणार आहे. कारण सतीश सकपाळसारखं मोठं नाव मैदानात दाखल असताना तुषार गमरे एकीकडे रणनीती करताना पाहायला मिळतील. मागच्या वर्षी देखील सामन्यामध्ये हेच बॅटल आपल्याला बघायला मिळाले. एकीकडे तुषार गमरे तर दुसरीकडं सतीश सकपाळ. हे 2 मातब्बर फलंदाज गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. तोच मुकाबला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे मला. तुषार गमरे स्वतः गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना उत्कंठावर्धक निश्चितच होणार. शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत जाणार. जो इतिहास बुद्धिस्ट प्रीमियर लीगचा आतापर्यंत राहिला आहे त्या इतिहासाला साजेसा हा सामना निश्चितच होतोय, घडला जातोय. कारण याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. निश्चितच मर्चंडे सर आणि संपूर्ण शांतिदूत युवा प्रतिष्ठान जो अट्टहास केला होता. पहिला चेंडू आणि चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार, हवेवर स्वार होतोय फरार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. धावसंख्या जाऊन पोचले ती 51च्या घरात. निर्धारित 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. 1 धावेची कमाई या ठिकाणी होते. हलक्यातनं चेंडूला कटवलं जातं. सेन्सिबल बॅटिंग. 4 चेंडू 5 धावा. सामना मात्र बरोबरीत येतोय. सामन्यामध्ये उत्कंठा वाढते आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, कारण जितका फलंदाज मातब्बर आहे तितका गोलंदाज देखील मातब्बर आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मात्र तदनंतर जे पुनरागमन केलंय निश्चितच वाखण्याजोग आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मपर्वानिमित्त ही स्पर्धा. महेश मर्चंडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वप्नपूर्तीचा सोहळा. चेंडू हवेत आहे. फलंदाज मात्र फटका फसतोय. झेल संपतोय या ठिकाणी. प्रतीकचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जातोय. गोलंदाजानं पुनरागमन केलंय. तुषारनं देखील आपली हुशारी या ठिकाणी निश्चितच दाखवलंय. सामना मात्र आता अटीतटीच्या लढतीकडे जातोय. सामना होतोय 3 चेंडू 5 धावा. मर्चंडे सर निश्चितच सामन्यामध्ये उत्कंठा वाढते. आतापर्यंत झालेला प्रत्येक सामना निश्चितच हा शेवटच्या चेंडूपर्यंत गेलाय आणि हेच आपल्याला करून दाखवायचं होतं. बुद्धिस्ट समाजातील प्रत्येक तरुणांमध्ये असलेल्या क्रिकेटच्या कौशल्याला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं होतं आणि ते मात्र स्वप्न या ठिकाणी सार्थक होत आहे. तळवट गावचा सुपुत्र विवेक मात्र मैदानात दाखल झालाय. दादासाहेब मर्चंडे क्रीडानगरी मात्र सजले क्रिकेटच्या द्वंद्वासाठी, क्रिकेटच्या या संग्रामासाठी. 3 चेंडू 5 धावांचं समीकरण असणार आहे. विकेट मात्र विवेक मात्र बॅक टू द प्रवेलियन. या ठिकाणी फलंदाजाचा खेळ संपतोय. निश्चितच सामना बरोबरीत सुटण्याची आशा होती, मात्र गोलंदाजानं आपलं कसब दाखवलंय, पुनरागमन केलं असं म्हटलं ना. सेन्सिबल बॅटिंग करण्याची गरज होती मर्चंडे सर, कारण सतीश सकपाळांसारखा मोठा फलंदाज समोर उभा आहे, ज्याच्याकडे ॲट विल षटकार ठोकण्याची कामगिरी. 2 चेंडू 5 धावा. समीकरण मात्र थोडंसं कठीण बसलंय, कारण नॉन सेकंड एंड वरती सतीश सकपाळ उभा आहे. रोहन, या सामन्यामध्ये तुषार वर्सेस सतीश असा सामना होता आणि खऱ्या अर्थानं जो सर्वोत्कृष्ट खेळ करेल तो विनर होता. परंतु पहिल्या सामन्यामध्ये सतीशच्या गोलंदाजीवरती उत्कृष्ट गोलंदाजी करून तुषारने वर्चस्व दाखवलं. पुन्हा एकदा संधी होती सतीशला. सतीशने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव घेऊन तोडीस तोड खेळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या संघातील जे खेळाडू आहेत त्यांनी स्ट्राईक रोटेट करून सतीशला स्ट्राईकवरती आणायचं होतं. जर आपल्याला सामना जिंकून द्यायचा असेल तर गेल्या वर्षी हा सतीश सकपाळ
बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व एकचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट फलंदाज असे 2 पुरस्कार त्याला मिळाले होते. निश्चित आता फलंदाजासाठी गेलाय तो अक्षय, निश्चितच वैयक्तिक कोट्यातील पहिलं. उत्कृष्ट मारलेला फटका पळूया, किती धाव होतात आणि पुन्हा एकदा झेलबाद. तुषारने मात्र हॅट्रिक केलेले आहे आणि हा एक मला वाटतं जागतिक रेकॉर्डची बरोबरी होईल, कारण पहिला असा खेळाडू असेल की ज्याने अर्धशतक आणि त्याच सामन्यामध्ये हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू तुषारसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मित्रांनो, जर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद ठेवायची असेल तर निश्चितच या खेळाडूची नोंद झाली असती ज्याने अर्धशतक आणि 3 विकेट घेतलेले आहेत. आता मात्र विजयासाठी 1 चेंडू आणि 5 धावा, 1 चेंडू 5 धावा. निश्चितच मर्चंडेज सर म्हणावं लागेल, कारण ही किमिया चला लवकर 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 लवकरात लवकर, चला सामन्याला गती द्यायची आहे. ही किमिया क्रिकेटच्या मैदानावरती कधीतरी साकार केली जाते आणि तो साकार करणाऱ्या खेळाडूकडे क्रिकेटचं कौशल्य असणं फार गरजेचं आहे आणि तेच कौशल्य मात्र तुषारनं आपल्या गोलंदाजीवरती दाखवलं. बॅक टू बॅक 3 विकेट्स. बॅट्समन नेम अभिषेक. अंतिम चेंडूचा थरार मर्चंडेज सर आपल्याला बघायला मिळतोय. 1 चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेज असणार आहे, षटकार ठोकावा लागणार आहे. षटकार ठोकावा लागणार आहे, परंतु समोर असलेला गोलंदाज विश्वविक्रमी गोलंदाज आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. चालू सामन्यामध्ये कंपल्सरी चेस नियम असल्यामुळे या ठिकाणी सम्यक स्टार हा संघ विजय झालेला आहे. निश्चित सर, मर्चंडेज सर असं म्हणतात ना, क्रिकेटच्या चेंडूवरती शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही भविष्यवाणी करणं अशक्य ठरतं. चौकार आला मात्र असं म्हणतात ना की ही बॅटल 2 सुपरस्टार मधली होती, दोन्ही मातबर खेळाडूंमधली होती, त्याच्यामध्ये चुरस तर येणारच होती. सामन्याला चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सनी धोत्रे प्लीज चला लवकर, वेळ फार कमी आहे. सर्व संघ मालक जरा सर्व द्वितीय फेरीतील सामने सुरू होण्यापूर्वी पाचशे कमी वाटत आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड झालाय, वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. नाही देणार मला वाटते सचिनदा नंतर पैशांचा पाऊस पडणार आहे. येस, सर्व संघ मालक जरा